हे सगळं काय हो मी आता म्हणालेलो नमस्कार पासून ते सलाम आलेकुम, जय भीम, राम राम, रामकृष्ण हरी, हे सगळं काय आहे बर? ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे की माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर आहे आणि मी तो व्यक्त करतोय. बरोबर आहे की नाही? मग माणसं भेटली की एकमेकांना राम राम म्हणतात, कोण म्हणतं जय श्रीराम, कोण म्हणतं रामकृष्ण हरी, कोण म्हणतं सलाम आलेकुम, कोण म्हणतं जय भीम, कोण म्हणतं जय मल्हार आणि कोण म्हणतं सत श्री अकाल. असं वेगवेगळं का म्हणतात बरं? त्याचं कारण आहे की आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळेपण आहे, विविधता आहे. बरोबर आहे की नाही? इथं भाषेची विविधता आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात. कुणी अमुक एका देवाला मानणारे लोक आहेत, कुणी दुसऱ्या देवाला मानणारे लोक आहेत. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळेपण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे जरी वेगवेगळेपण असलं तरी सुद्धा आपण सगळे कोण आहोत? भारतीय. कोण आहोत? भारतीय. आणि आपल्या सगळ्यांना भारतीय म्हणून, भारताचे नागरिक म्हणून जगण्याचा ज्यांनी हक्क दिला, आपल्या सगळ्यांना कुणालाही कमी जास्त, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सगळ्यांना एका समान पातळीवरती आणून आपल्याला ज्यांनी नागरिक बनवलं, त्या आपल्या एका पुस्तकाचं नाव आहे भारतीय संविधान. त्याचं नाव काय आहे? भारतीय संविधान. म्हणजे भारताची राज्यघटना. म्हणजे भारताची राज्यघटना. तर या भारताच्या राज्यघटनेच्या निमित्तानं मी बोलायला तुमच्या समोर आज उभा आहे. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व सहशिक्षक, सुपरवायझर, सागर सर, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, तुम्हा सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मी मनापासून धन्यवाद देतो. एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं आता मला तुमच्या समोर अशा उत्साही मुलांसमोर बोलायला मिळतंय, ह्याचा मला खूप आनंद वाटतोय. तर आज आपण आपल्या भाषणातून एक महत्वाची गोष्ट आज आपल्या कार्यक्रमातनं समजून घेणार आहे. ती गोष्ट म्हणजे आपलं भारतीय संविधान काय आहे. बरोबर? तर ही गोष्ट आपण आणि आपलं भारतीय संविधान ह्या दोन मुद्द्यांवरती आता आपण बोलणार आहे. आता मला सांगा, आपल्याकडे नियम असतात का हो? नियम असतात का? कायदे असतात का? आपण हे सगळं नाव ऐकून आहे. बरोबर का? आता मला सांगा, समजा नियम नसता तर काय झालं असतं? नियमच नाही, काय झालं असतं? कुणी कसंही वागलं असतं. बरोबर की नाही? समजा वाहतुकीचे नियम नाही, काय झालं असतं? ऍक्सिडेंट झाले असते, लोकांनी वाहनं कशी पण चालवली असती. आता बघा, आणखी एक गोष्ट सांगतो. आपण साधं क्रिकेट खेळतो. खेळता की नाही तुम्ही क्रिकेट? क्रिकेटला सुद्धा नियम असतात की नाही? मग भरपूर नियम असतात क्रिकेटला सुद्धा. बॅटिंग कशी करायची, ओव्हर किती बॉलची ओव्हर असते, नो बॉल कसा असतो, व्हाईट बॉल कसा असतो, सिक्स कशाला म्हणायचं. बरोबर आहे की नाही? हे सगळे नियम असतात आणि ते नियम असतात म्हणूनच तो खेळ व्यवस्थितपणे पार पडतो. बरोबर आहे की नाही? आता बघा, समजा क्रिकेटमध्ये नियमच नसता तर काय झालं असतं? बॅटिंगच दिली नसती कोणी दुसऱ्याला. बरोबर आहे की नाही? एखादा जर असा मजबूत शरीर यष्टीचा माणूस आला असता तर तो म्हणला असता, आता तू कायम बॉलिंग टाकत राहा, मी बॅटिंग करत राहणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच जण बॅटिंग करत राहिला असता. आउट झाला तरी तोच बॅट्समन. बरोबर आहे की नाही? म्हणजे नियम गरजेचे असतात की नाही? हा, आता ही लक्षात घ्या. आता साधी गोष्ट सांगितली मी तुम्हाला. जर वाहतूक नीट व्यवस्थित पाहिजे असेल तर नियम लागतात. जर साधं क्रिकेट खेळायचं असेल तरी नियम लागतात. मग हा तर देश चालवायचा आहे आपल्याला, आहे की नाही? मग देश चालवायचा असेल
तर त्याला कायदे आणि नियम असणं गरजेचं आहे. आणि आता मला हे तुम्हाला सांगायचंय की भारताची राज्यघटना नावाची जी गोष्ट आहे की नाही, घटनेचं असं 395 कलमांचं पुस्तक आहे. किती लिहून ठेवा तुमच्याकडं, किती कलमांचं पुस्तक आहे? 395 कलम. तर ह्या 395 कलमांचं जे पुस्तक आहे ना, हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. काय म्हणायचं? भारताचा सर्वोच्च कायदा म्हणजे सगळ्यात मोठा कायदा. आणि आता परत लक्ष घ्या पुढं, ह्या कायद्यानुसार आपल्याकडे नियम तयार केले जातात, छोटे मोठे कायदे तयार केले जातात. आलं का लक्षात? आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता भारतातली सगळ्या गोष्टी, मग भारतातलं राजकारण, भारतातलं समाजकारण, भारतातलं सगळे व्यवहार, उभारलेला मुलगा याच्यापासून तर त्या शेवट बसलेल्या त्या मुलीपर्यंत, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जीवनात भारतीय राज्यघटना ही येते. आपल्याला ती फक्त दिसत नाही, पण भारताच्या राज्यघटनेशी, भारताच्या कायद्यांशी आपला रोजचा संबंध असतो की नाही? आता बघा, 5वी ते 8वी किती विद्यार्थी आहेत बरं? नुसतं हात वर करा बरं, हात वर करा. अरे भरपूर आहेत की, हात परत खाली करा. तुम्हाला दुपारचं जेवण कुठं मिळतं? शाळेत मिळतं की नाही? ठीक आहे, तिकडे हात दाखवताय तुम्ही, आहे की नाही? ते जेवण कोण देतं बरं तुम्हाला? मावशी देतात, बरोबर आहे, मावशी बनवतात. ओके, मावशी बनवतात. पण आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला दुपारचं जेवण शाळेत मिळावं, तुम्हाला भूक लागू नये, तुमचं लक्ष शाळेत अभ्यासाकडे लागावं, तुम्ही रोज शाळेत यावं, चांगला अभ्यास करावा आणि तुमच्यात प्रगती व्हावी. हे कुठं लिहिलंय माहितीये? भारताच्या राज्यघटनेत. कुठं लिहिलंय? भारताच्या राज्यघटनेत. आपल्या राज्यघटनेत एक लिहून ठेवलेलं आहे, लहान मुलांसाठी स्पेशल प्रोव्हिजन करता येतात. स्पेशल प्रोव्हिजन म्हणजे अशा विशेष तरतुदी. आता बघा, ही विशेष तरतूद आहे की नाही तुमच्यासाठी? म्हणजे अशा कायदे तयार करणं, नियम तयार करणं, योजना तयार करणं, कार्यक्रम तयार करणं, हे तुमच्या फायद्याचं आहे. म्हणजे तुम्ही जर रोज खिचडी खाता तर याचा अर्थ तुम्ही कायद्याशी संबंधित आहात. बरोबर आहे की नाही? तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. तुम्ही जहाज माहिती आहे तुम्हाला? आता बघा, नाही आपल्याकडे बघितलेली नाही आहे आपण जहाज, कारण आपल्याकडे काही समुद्र नाही, मोठी नदी नाही आहे जहाज बघायला, पण चित्रात बघितली की नाही? हा, तर आता बघा, ती जहाज ज्यावेळी असे दूर समुद्रात जाते की नाही, त्यावेळी असा अथांग नुसता समुद्र असतो. आता बघा, अथांग समुद्रात गेल्यावर दिशा चुकण्याची लगेच शक्यता राहते की नाही? अहो एवढंच काय, आपण थोडस जंगलात जरी गेलो ना तरी लगेच दिशा चुकतो की नाही? तसं जहाज तर लगेच चुकू शकेल ना एवढ्या मोठ्या पाण्यात. त्याच्यासाठी एक होका यंत्र बसवलेलं असतं. काय असतं? होका यंत्र. ते होका यंत्र सांगतं, नाही नाही नाही, जहाज या दिशेने नको घेऊ, या दिशेने घे. तुला ऑस्ट्रेलियाला जायचंय ना? नाही नाही, अजून चला राईट साईड घ्या, राईट साईड घ्या. मग ते होका यंत्र बरोबर त्या जहाजेला जिथं पोहोचायचंय तिथपर्यंत पोहोचवतं. म्हणजे होका यंत्र कशाचं काम करतं? दिशा दाखवण्याचं. काय काम करतं? दिशा दाखवण्याचं. भारताची राज्यघटना आपल्याला दिशा दाखवण्याचंच काम करते. आलं का लक्षात? आपलं जे सरकार आहे की नाही, हे सरकार, मग महाराष्ट्राचं सरकार असू द्या, देशाचं सरकार असू द्या, ह्या सरकारनं काय करायला पाहिजे आणि काय नको करायला, ह्या सगळ्यांची दिशा दाखवण्याचं काम कोण करतं? भारताची राज्यघटना. म्हणजे भारताची राज्यघटना म्हणजे एका अर्थानं भारतातलं ते होका यंत्र आहे. काय आहे? होका यंत्र. म्हणजे दिशादर्शक. म्हणजे काय आहे? दिशादर्शक. म्हणजे आता एक लाईन लक्षात ठेवा, लिहून ठेवा, भारताची राज्यघटना ही आपली दिशादर्शक आहे. लोकशाहीची काय आहे? व्याख्या.
आणि त्या व्याख्येत अब्राहम लिंकन यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. कुणी कुणासाठी चालवलं? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य. बरोबर आहे की नाही? आपण कशात राहतो? लोकशाहीत राहतो. कशात राहतो? नाहीतर मग तुम्ही यायचं इथं, चला रे आता दिवसभर 5 वाजेपर्यंत कुणी हलायचं नाही, ह्याला म्हणतात हुकुमशाही. काय म्हणायचं? हुकुमशाही. हुकुमशाही राजांच्या काळात होती. राजाला वाटेल तसे नियम करायचे राजे. आता बघा, तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो. महाराष्ट्राला एक चांगला राजा लाभला. त्या राजाचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज. पण सगळ्यांनाच असा राजा लाभला का? बिलकुल नाही. काही ठिकाणी चांगले राजे मिळाले, जसं आपलं भाग्य म्हणून आपल्याला चांगले राजे मिळाले. पण आता ज्यांना राजेच नाहीत मिळाले त्यांच्याकडे कसे पण नियम तयार केले गेले. एक चला कर भरा, चला तुम्ही आता व्यवसाय करायचा नाही, असं करा, तुम्ही रस्त्यावरती यायचं नाही, अमुक एका धर्माच्या लोकांनी पुढे यायचं नाही, अमुक एका जातीच्या लोकांनी पुढे यायचं नाही, महिलांनी तर अजिबात शिकायचं नाही. असले कायदे तयार झाले आणि असे कायदे त्या हुकुमशाहीमध्ये तयार झाले. हुकुमशाहीमध्ये वाटेल तसे कायदे करणारे लोक होते. म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आली? लोकशाही आली. कोणती? लोकशाही. आणि लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी आणि कोणाच्या हितासाठी? लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आलं का लक्षात? याला म्हणायचं लोकशाही. आता बघा, लोकशाहीचा आपला कसा संबंध आहे रोजचा आणि राज्यघटनेनं काय दिलं. समजा असा नियम केला, आजपासून मोबाईल बघायचा नाही, कसं वाटेल तुम्हाला? चांगलं का वाईट? खरं खरं सांगा, खरं खरं. आजपासून टीव्ही बघायचा नाही, कसं वाटेल? आजपासून कुठलीही फेसबुकवर पोस्ट लिहायची नाही, फोटो काढायचे नाही, कसं वाटेल? चांगलं का वाईट? काहींना चांगलं वाटेल की मला आवडतच नाही फोटो काढायला, बरंच झालं. पण काहींना वाटेल की नाही नाही असं नाही, मला तर फेसबुक आवडतं, मला तर रील्स बघायला आवडतात. आवडतात की नाही? तर तुम्हाला कसं वाटेल? वाईट वाटेल. मी तर चांगले व्हिडिओ बघत होतो ह्याच्यावरती युट्यूबवर आणि माझ्यावर बंधन आणलं. समजा तुमच्या घरातल्यांनी असं ठरवलं की तुम्हाला खेळायलाच पाठवायचं नाही, कसं वाटेल तुम्हाला? वाईट वाटेल की नाही? तुम्हाला जर शाळेत एकही क्रीडा तास दिला नाही, कसं वाटेल? वाईट वाटेल, आहे की नाही? म्हणजे तुम्हाला असं वाटेल आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं सरांनी, आहे की नाही? तुम्ही काय म्हणाल? आमचं स्वातंत्र्य सरांनी हिरावून घेतलं कारण आम्हाला खेळायलाच सोडत नाहीत सर, आमच्या आई वडिलांनी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, असं म्हणाल की नाही तुम्ही? तसंच देशाचं आहे. देशात कुणाचंही स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात नाही. आणि त्याच्या सगळ्यात मुळाशी कोण आहे? भारताची राज्यघटना. राज्यघटनेनं सांगितलंय सगळ्या नागरिकांना स्वातंत्र्य द्यायचं. पहिलं मूल्य कुठलं द्यायचं? लिहून ठेवा. राज्यघटनेनं आपल्याला कुठली मूल्य दिली? मूल्य. पहिलं मूल्य लिहा, न्याय. पहिल्या मूल्याचं नाव काय लिहायचं? न्याय. आता बघा आपल्या राज्यघटनेनं काय मूल्य दिली? न्याय. न्याय म्हणजे काय हो? न्याय देणं. तुम्हाला माहिती आहे का न्याय देणं म्हणजे काय? समजा एखाद्या माणसावर अन्याय झाला तर त्या माणसाला अन्याय दूर करणं म्हणजे त्याच्या दुःखातून मुक्ती करणं म्हणजे न्याय. आलं का लक्षात? समजा एखाद्या माणसाला उगाचच काही अपराध नाही आणि उगाचच त्याला शिक्षा द्यायची का हो? चला राजाच्या मनात, पूर्वी कसं होतं माहितीये, राजाच्या मनात आलं की तो शिक्षा देऊन टाकायचा. अशी काही वाटतं ते शिक्षा देऊन टाकायचा राजा. तर तसं करता कामा नये म्हणून न्याय नावाची गोष्ट आहे. दुसरं मूल्य लिहून घ्या, स्वातंत्र्य. दुसरं मूल्य कुठलं?
स्वातंत्र्य. भारताच्या राज्यघटनेनं आपल्याला काय दिलं? स्वातंत्र्य दिलं. आता बघा स्वातंत्र्य म्हणजे काय. आता समजा इथं मुली बसल्या. आता तुझं नाव काय? हा, श्रेया. समजा श्रेयाला जर असं सांगितलं की श्रेया तू असा कट मारायचा नाही केसांना, केस भरपूर वाढवायचे, तर श्रेया काय म्हणेल? हे तर माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं तुम्ही, है की नाही? रागवेल श्रेया जरा वेळानं, है की नाही? तर श्रेयाला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे, बरोबर की नाही? आता समजा श्रेयाच्या पलीकडे कोण बसली? हा, सिद्धी. आता बघा सिद्धी म्हणाली की मला डॉक्टर व्हायचंय. आता समजू आपण हा, आणि सिद्धीला जर आपण सांगितलं अजिबात चालणार नाही सिद्धी, डॉक्टर बिक्टर काय व्हायचं नाही, तू एक काम कर, तू घरातच राहा. सिद्धीला किती वाईट वाटेल की नाही? वाटेल की नाही? आता बघा सिद्धी असेल किंवा श्रेया असेल, ह्यांना मनासारखं शिकता आलं पाहिजे की नाही? मनासारखं निर्णय घेता आला पाहिजे की नाही? हव्या त्या गोष्टी मनापासून करता आल्या पाहिजेत की नाही? हवं तिथं जाता आलं पाहिजे की नाही? यालाच म्हणायचं स्वातंत्र्य. काय म्हणायचं? स्वातंत्र्य. आलं का लक्षात? आता तिसरं मूल्य समता. तिसरं मूल्य कुठलं? समता. लिहून घ्या, लिहिताय ना? हा, समता. समता म्हणजे काय हो? इक्वॅलिटी. काय म्हणायचं समतेला? इक्वॅलिटी. बघा आता बघा श्रेय आहे आणि तुझं नाव काय? आर्यन. आता आपण जर असं सांगितलं की एक काम कर, फक्त आर्यनच शिकायचं, श्रेया तू शिकायचं नाही, श्रेयाला काय वाटेल हो? ही समता नाहीये, ही विषमता आहे की नाही? फक्त आर्यनलाच का शिकायला? म्हणजे घरातल्या स्त्रियांना पण शिकता आलं पाहिजे, पुरुषांना पण शिकता आलं पाहिजे, आणि पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना पण काम करता आलं पाहिजे. ह्याला काय म्हणायचं आपण? समता. ह्याला काय म्हणायचं? समता. आणखी एक बघा समतेचा अजून एक गोष्ट आहे सांगतो. समजा गरीब माणसं आहे, तर याचा अर्थ असा आहे का हो की गरीब माणसांनी शाळेत शिकायचंच नाही, असं होतं का? नाही. गरीब माणसांनी गावात ग्रामपंचायत मध्ये यायचंच नाही, असं होतं का? अमुक एका जातीतल्या लोकांनी रस्त्यावर यायचंच नाही, असं जर केलं तर कसं वाटेल हो? वाईट वाटेल की नाही? याचा अर्थ अप्रतिष्ठा होईल त्या माणसांची. म्हणून सगळ्यात महत्वाची गरजेची कुठली गोष्ट आहे? समता. कुठली गोष्ट गरजेची आहे? समता. आता बघा आणखी एक तुम्हाला सांगतो. काल महात्मा फुलेंचं काहीतरी होतं, बरोबर की नाही? काय होती हो महात्मा फुलेंची? आता बघा महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, आणि ह्या सगळ्यांनी काम केलं ते समतेसाठी काम केलं. कशासाठी? समतेसाठी. आता खास मुलींना सांगतो आणखी एक. पूर्वी असे कायदे होते. पूर्वी काय कायदे होते माहितीये का मुलींना? लक्ष देऊन ऐका. मनुस्मृती नावाचा कायदा होता. कसला? मनुस्मृती. आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की स्त्रियांना दुय्यम वागणूक म्हणजे अजिबात नाही. कसं वाटतंय शिकायचं नाही म्हणल्यावर? वाईट वाटतं की नाही? आता दुसरी गोष्ट सांगतो. घरातून बाहेर पडायचं नाही. कसं वाटतंय? परदेशात जायचं नाही. कसं वाटतंय? नोकरी करायचं नाही. कसं वाटतंय? वाईट आहे की नाही? तर आता ही बघा लक्षात घ्या. भारताची राज्यघटना काय सांगते? स्त्रियांनी शिकायचं. नेमकं चांगलं घडलं की वाईट घडलं सांगा बरं? राज्यघटना आल्यामुळे चांगलं घडलं की वाईट घडलं? चांगलं. काय चांगलं घडलं माहितीये? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना, महिलांना शिकता आलं, त्यांना पुढे येता आलं, हो की नाही? आता दुसरी महत्वाची गोष्ट, जातीनं कुठलाही माणूस असो, धर्मानं कुठलाही माणूस असो, सगळेजण कसे आले? समान. इक्वॅलिटी. ह्याला काय म्हणायचं? इक्वॅलिटी. स्वातंत्र्य झाली, समता झाली. आता तिसरा मुद्दा लिहा. बंधू भगिनी भाव, फ्रॅटर्निटी.
बंधू भगिनी भाव, किंवा त्याला म्हणा कंसात बंधुता, त्याला काय म्हणायचं? बंधुता. आता बघा, तुम्हाला एक हे आठवते का बघा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, है की नाही? हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे माहितीये? की मी माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे, तर आपण एकमेकांशी भांडलं पाहिजे का? नाही. तर एकमेकांशी कसं वागलं पाहिजे? बंधुतेनं वागलं पाहिजे, बरोबर की नाही? आता मला सांगा, तुझं नाव काय? मयूर आणि आर्यन. आता बघा, मयूर आणि आर्यन हे भाऊभाऊ आहेत का? हो, सख्खे भाऊभाऊ आहेत का? नाही. पण तरी सुद्धा ते एकत्र व्यवस्थित बसलेत की नाही? एकमेकांशी भांडतायत का? नाही. एकमेकांशी बोलतात की नाही? है की नाही? व्यवस्थित बोलतात, घरी जातात, किंवा मित्र असतील ते एकमेकांचे, किंवा अजून कुणाचा एकमेकांचे मित्र असतील, तुम्ही एकमेकांच्या मैत्रिणी असतील. असं आहे का हो की फक्त आपल्या घरातलेच आपले मित्र असतात? नाही की नाही? असं असतं का हो की फक्त आपल्या जातीतलेच आपले मित्र असतात? असं असतं का की नाही नाही आमच्या धर्मातलेच आमचे मित्र आहेत, असं चालेल का? नाही ना. सगळ्या धर्मातले, सगळ्या जातीतले, शेजारी पाजारी, लांबचे, इकडचे तिकडचे, तालुक्याच्या बाहेरचे, जिल्ह्याच्या बाहेरचे, आता हे सागर सर तर राज्याच्या बाहेर जातात, त्यांचे तर चेन्नईला पण मित्र आहेत, परदेशात पण मित्र आहेत की नाही? ह्याला काय म्हणायचं? बंधुता. ह्याला काय म्हणायचं? बंधुता. म्हणजे एकमेकांशी आपण असं सलोख्यानं राहायचं, ह्याला काय म्हणायचं? बंधुता. आता आणखी एक सांगू, मग मुली म्हणतील बंधुता झालं, मग भगिनींचं काय? है की नाही? तर म्हणून मी एक शब्द वापरला, बंधू भगिनी भाव. तर बंधू असो किंवा भगिनी असो, परस्परांबद्दल आपल्याला काय पाहिजे? रिस्पेक्ट पाहिजे, आदर पाहिजे एकमेकांचा, आहे की नाही? नाहीतर समजा रस्त्यानं चाललोय आपण आणि आपल्यापेक्षा कमी पैसे ज्याच्याकडे आहेत त्या माणसाला जर आपण हिनवत चाललो तर त्या माणसाला किती वाईट वाटेल रे, आहे की नाही? असं करता कामा नये. कुणालाही जातीवरून बोलता कामा नये, कुणालाही धर्मावरून रागावता कामा नये. तर ह्याला सेक्युलरिझम. आता सेक्युलरिझम म्हणजे काय माहिती आहे? आता बघा, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सारे भाई भाई, ही म्हण लक्षात ठेवायची. सेक्युलरिझमचा अर्थ काय? हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सारे भाई भाई. म्हणजे कोणीही कुठल्याही धर्माचा असला तरी सुद्धा आपला बंधूच आहे असं वागायचं, बरोबर की नाही? आता बघा, मी सुरुवातीला म्हणालो तुम्हाला राम राम, जय भीम, सलाम अलैकुम, है की नाही? एक सत श्री अकाल, जय मल्हार, रामकृष्ण हरी, हे वेगवेगळ्या धर्माचं आहे. पण वेगवेगळ्या धर्माचं जरी असलं तरी एकमेकांशी आपण कसं राहतो? बंधुतेनं. ह्याला म्हणायचं काय? म्हणायचं धर्मनिरपेक्षता, बरोबर? आता अजून एक अर्थ सांगतो, इकडं तिकडच्या मुली लक्षात ठेवा. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ असा आहे की मला माझ्या धर्माचा आदर आहे, मला माझ्या धर्माचा आदर आहे, पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा नाही. आता बघा, जर मी हिंदू आहे तर मी इतर धर्माला सुद्धा चांगलंच मानायचं, बरोबर की नाही? ह्याला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. तुम्हाला पालखी माहिती आहे का? पालखी कुठून कुठपर्यंत जाते हो? आळंदी पासून, देहू पासून. आता मला सांगा, हे सगळ्या पालखीमध्ये अनेक जातीचे लोक असतात, अनेक धर्माचे लोक असतात, पण आपल्याला आपल्या साधू संतांनी काय सांगितलंय माहितीये? कुणी कुठल्याही धर्माचा असेल तरी सुद्धा एकमेकांशी भेटायचं. आता ज्ञानोबा माऊली माहिती आहेत का सगळ्यांना? त्यांचं एक ओळ आहे बघा अभंगातली, विष्णुमय जग, बारकाई नाही का, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. याचा अर्थ काय माहितीये का? हे सगळं जग विष्णूच आहे, इथं भेदभाव करायचा नाही.
सगळ्यांशी आपुलकीनं राहायचं म्हणजेच धर्मनिरपेक्षता आहे. आलं लक्षात? काल महात्मा फुलेंची जी आपण साजरी केली की नाही, त्यांचं स्मरण केलं, तर त्यांनी पण हेच सांगितलंय, ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मणासी, अशा वेगवेगळ्या जाती धर्माची नावं घेतली त्यांनी. ते म्हणतात धरावे पोटासी बंधुपरी, म्हणजे एकमेकांना बंधू मानायचं. आलं लक्षात? तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या राज्यघटनेनं आपल्याला शिकवली. आता शेवटचं मूल्य त्या प्रास्ताविकेतलं समाजवाद. त्याचं काय नाव आहे? समाजवाद. आता मला सांगा, तुम्हाला हा देश मान्य आहे का हो? बघा मी सांगतो, तो ज्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत, आता गरिबांना काय हेच नाही आहे, श्रीमंत खूप श्रीमंत होत चाललेत, असं असायला पाहिजे का हो आपल्या देशात? तुम्हाला तरी पटतंय का हे? बघा, काही मुलांना चांगल्या गाडीतून यायला आहे, 4 व्हीलर मधून शाळेत यायला, आणि काही मुलांना शाळाच नाही. तुम्हाला मान्य आहे का असला देश? काही मुलांना खायला पिझ्झा, बर्गर, आणि इकडं काही लोकांना थोडा भात सुद्धा मिळत नाहीये. मान्य आहे का तुम्हाला असला देश? काही मुलांना हे पहा, खाऊन खाऊन नुसते जाडजूड झालेले काही मुलं, आणि काही मुलं मात्र कुपोषण मेळघाटामध्ये. असला देश तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही सांगा, मान्य आहे का? समाजवाद काय सांगतो माहितीये का? समाजवाद याचा अर्थ आपल्या देशातल्या सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे. काय सांगतो? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, आणि आता अजून एक आहे इंटरनेट. जोडू का त्याच्यात इंटरनेट? एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, बरोबर आहे की नाही? तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत, आणि त्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत. असं कोणी सांगितलंय? भारताच्या राज्यघटनेनं. आणि त्याचा अर्थ काय? समाजवाद. त्याचा अर्थ काय आहे? समाजवाद. तर अशा पद्धतीनं आपल्या भारताची राज्यघटना ही मूल्य आपल्याला देत असते. आता आणखी 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. आता सगळा तुम्हाला व्यक्त व्हायला संधी आहे का? बोलता येतं का? समजा असं सांगितलं की वर्गात आणि घरात पण, हे अजिबात तुझं मत मांडायचं नाही, कसं वाटेल तुला? वाईट वाटेल, आहे की नाही? समजा उद्या चालून ग्रामपंचायतची मीटिंग भरली आणि तुम्ही गेला तिथं, सगळी मुलं गेला तिथं, म्हणाला की सगळी अस्वच्छता आहे रस्त्यानी, आम्ही शाळेत कसं जायचं? आणि ग्रामपंचायतचे लोक तुम्हाला म्हणाले, एक तुम्ही लहान मुलं आहे, शांत बसा, अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला कसं वाटेल? वाईट वाटेल. समजा तुम्ही घरात एखादी गोष्ट आई वडिलांना मागायची ठरवली, मला सायकल पाहिजे, मला शिक्षणाचं साहित्य पाहिजे, आणि तुम्हाला जर सांगितलं हे अजिबात नाही, काही मागायचं नाही, शांत बस, कसं वाटेल? वाईट वाटेल की नाही? म्हणजे बोलायला संधी मिळाली पाहिजे की नाही? फ्रीडम ऑफ स्पीच, ह्याला काय म्हणायचं? फ्रीडम ऑफ स्पीच. जे पटत नाही ते तुम्ही मांडता का हो? मांडता की नाही? घरात तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडत नाहीत सांगा बरं? हा, तुमच्या घरात तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? हा, कुठल्या? कारलं? नाही नाही, खायला नाही म्हणालो मी, जनरली काय नाही आवडत. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, कारलं. हा, अजून सांगा मला की तुमच्या घरात तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? हा, काम? नाही नाही, खाण्याचं सांगू नका, आता दुसरं सांगा. कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही, करायला आवडत नाही? हा, अभ्यास, काम. तर एक एक जर कोणीतरी सांगा. काय? भांडण आवडत नाही घरात. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा रे ह्याच्यासाठी. आता अजून विचारतो मी तुला, श्रेया तू सांग बरं, घरात किंवा आजूबाजूला तुला काय नाही आवडत? कुठली गोष्ट आहे की जी तुला आवडतच नाही? सांग बरं. हा, मोठ्याने सांग. कचरा. व्हेरी गुड, एक मिळालं भांडण, दुसरं मिळालं कचरा. आता तिकडे एक सांगा बरं कोणीतरी.
मोठ्या मुलींपैकी सांगा, त्या नाहीतर मोठ्या दिदी रुसतील आपल्यावरती. त्या म्हणतील की बाबा ही लहान मुलंच सगळं सांगायला लागली, तर आम्ही काय नाही. सांगा बरं की तुम्हाला काय नाही आवडत शाळेत, घरात. शाळेत सुद्धा सांगितलं तरी काय हरकत नाही. शाळेत, घरात, आजूबाजूला काय नाही आवडत? एक जण कोण सांगेल? सांगा सांगा, कोण सांगेल? मागे सांगाल का कोणी? हा सांग बरं दीदी, सांग तू, सांग की सांग. शेवटच्या लाईन मध्ये कोण बसलंय सांगाल का? कोण सांगेल? इकडं मुलींपैकी इकडं शेवटी कोण सांगेल? हा सांग सांग, शेवटी शेवटी शेवटून दुसरी सांग, तू सांग. हा हा सांग, काय नाही आवडत तुला? आपल्या आजूबाजूला काय नाही आवडत? सांग सांग, मोठ्याने सांग. काय म्हणाली रे? हा नाही, मला लक्षात नाही आलं. काय म्हणते? काय नाही? काय काय इकडे काय म्हणाली ती? प्रदूषण. बर, प्रदूषण म्हणाली का? कार्बन डायऑक्साईड आवडत नाही. बघा आता 3 महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आपल्याला. एक म्हणाला भांडण नाही आवडत, दुसरी म्हणाली कचरा नाही आवडत, आणि ती म्हणाली प्रदूषण नाही आवडत. आता बघा, लहान मुलांना सुद्धा विचार असतात की नाही? मग त्यांचे विचार लक्षात घेतले गेले पाहिजेत की नाही? लहान मुलांचं ऐकलं पाहिजे असं घटनेने सांगितलंय. आपल्या राज्यघटनेने लहान मुलांसाठी काही गोष्टी करून ठेवल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे लहान मुलांसाठी. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी भारताच्या राज्यघटनेनं, म्हणजे 5वीचा असो किंवा 12वीचा असो, लक्षात ठेवा, तुमच्यासाठी राज्यघटनेनं काय केलंय लक्षात ठेवा. स्पेशल प्रोव्हिजन केल्यात. काय केल्यात? स्पेशल प्रोव्हिजन. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता दुसरी गोष्ट, मला सांगा, लहान मुलींना जर समजा शाळेला सायकल दिली यायला, तर मुली शाळेत येतात की नाही? आता बघा, बसचा पास दिला तर मुली शाळेत येतात की नाही? ह्यालाच म्हणायचं स्पेशल प्रोव्हिजन. समजा उद्यापासून असं ठरवलं की सगळ्यांनी दरवर्षी 10,000 रुपये फी भरायची. किती वाईट वाटेल तुम्हाला? पण असं म्हणालो की नाही नाही 10,000 रुपये माफ, कसं वाटेल तुम्हाला? आणि वरनं असं म्हणाले की ठीक आहे 10,000 माफ, परत स्कॉलरशिप मिळणार तुम्हाला, मग तर कसं वाटेल? एकदमच छान. ह्याला म्हणायचं स्पेशल प्रोव्हिजन. काय म्हणायचं? स्पेशल प्रोव्हिजन. तर ह्या स्पेशल प्रोव्हिजन केल्या. आता दुसरी गोष्ट अजून एक सांगतो, राईट टू एज्युकेशन. राज्यघटनेनं तुम्हाला मला काय दिलं? राईट टू एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा अधिकार, हक्क दिला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहून घ्या. आर्टिकल 21A. आर्टिकल 21A काय सांगतं माहितीये? राईट टू एज्युकेशन, म्हणजे आपल्या सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आणि समजा ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी शाळा काढली जाते. समजा आता काही विद्यार्थी वस्तीवर राहतात, तर मग वस्तीवर राहणारी मुलं शाळेत येऊ शकत नाहीत, लांब जाऊ शकत नाहीत. मग सरकारनं नियम केला शाळेनंच वस्तीवर जायचं. मग संकल्पना निघाली वस्ती शाळा. आलं लक्षात? आता बघा, काही मुलं ही त्यांच्या आई वडिलांसोबत ऊसतोड कामगार म्हणून जातात, ऊस तोडायला जातात. माहिती आहे की नाही सगळ्यांना? ऊसतोड कामगार येतात कारखान्यावर वगैरे, तिथं लहान मुलं पण येतात की नाही? मग आता ती बिचारी शाळेत जाऊ शकतात का? मग सरकारनं असं ठरवलं, ठीक आहे शाळेत मुलं जाऊ शकत नाहीत ऊसतोड कामगारांची, तर आपण शाळेलाच मुलांपर्यंत पाठवू. मग त्यांनी संकल्पना काढली साखर शाळा. कुठली संकल्पना काढली? साखर शाळा. म्हणजे कारखान्यावरतीच छोटी शाळा उभा करायची. साखर शाळा, वस्ती शाळा, परत अशा पद्धतीने वेगवेगळे गट आहेत, तर त्या गटांमध्ये छोट्या छोट्या शाळा काढल्या, मग केंद्राला जोडल्या. अशा पद्धतीची शिक्षणाची तरतूद केली. पण ती कशामुळे झाली? राईट टू. आता अजून एक सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सगळे शिकायला येता, बरोबर की नाही? पण असं जर ठरवलं तुमच्या पालकांनी, सगळ्यांनी बरं का, मुलींनी वगैरे लक्ष द्या, तुमच्या जर पालकांनी असं ठरवलं की सगळ्यांना शाळेतून काढून टाकायचं, मुख्याध्यापकांकडून येऊन या सगळ्यांचे दाखले काढून घ्यायचे आणि
ह्या सगळ्यांना आपण कामावर पाठवायचं, कसं वाटेल? खूप वाईट वाटेल, आहे की नाही? याला काय म्हणायचं, तुम्हाला जर समजा तुम्ही प्रवास करता की नाही, तुम्ही जर समजा एखाद्या बस स्टँडवर गेला आणि बस स्टँडवर तुमच्याच वयाचा एखादा मुलगा जर समजा चहा विकत असेल, हॉटेलमध्ये काम करत असेल, बशा धुत असेल, तर तुम्हाला कसं वाटतं? वाईट वाटतं का नाही? का वाईट वाटतं? कारण त्याला शिकायला मिळत नाही. भारताच्या राज्यघटनेनं आपल्याकडे 24वा कलम करून ठेवलं, लिहून घ्या 24वा कलम. आणि त्या कलमात काय लिहिलं माहिती आहे? बाल कामगार प्रथा बंद. कुणीही बालकांना कामावर ठेवायचं. मला सांगा, भारताच्या राज्यघटनेनं हे तुमच्यासाठी चांगलं केलं का वाईट केलं? किती चांगलं केलं. नाहीतर म्हणजे मला सांगा, तुम्ही शिकणार, तुम्ही नोकरी करणार, तुम्ही पैसे कमवणार, पण तुम्ही जर समाजाला काहीच नाही उपयोगी पडला तर कसं वाटेल हो तुम्हाला? वाईट वाटेल की नाही? आता बघा, हे झाड कशाचं आहे? अशोका. ते उंच झालं का? आहे, झालंय. ते किती सावली देतं? लिमिटेड सावली देतं. हे झाड कशाचं आहे? सावली जास्त. हे मोठं आहे का हे मोठं आहे? हे मोठं आहे की नाही? पण सावली जास्त कोण देतंय? आता मला सांगा, भविष्यात तुम्हाला जास्त सावली देणार व्हायचंय का कमी सावली देणार व्हायचंय? आहे की नाही? त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, स्वतः तर प्रगती करायचीच आहे, अशी उंच जायचंच आहे, पण इतरांच्या सुद्धा असं उपयोगी पडायचंय. आलं का लक्षात? वडाचं झाड कसं सगळ्यांना सावली देतं, आहे की नाही? तसं अनेकांना सावली देणारं, अनेकांना मदत करणारं व्हायचं. आता आणखी सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एक, स्त्री पुरुष समानता मानायची. काय करायचं? स्त्री पुरुष समानता. तुमच्या घरात एक कायम लक्षात ठेवा. आता मुली तर आहेत, लक्षात ठेवा, पण मुलं विशेषतः लक्षात ठेवा. तुमच्या घरात तुमच्या लहान मोठ्या बहिणी असतील, बरोबर? आई आहे, बाकीच्या स्त्रिया असतील, आजी असेल, सगळ्यांचा आदर करायचा. काय करायचा? आदर करायचा. वर्गातल्या मुली आहेत, सगळ्यांचा आदर करायचा. आणि स्त्री पुरुष समानता मानायची, कुणालाही हिणवायचं नाही. आणि बघा, एक गंमत, एक तुम्हाला प्रयोग साधा देतो, प्रयोग करायला. तुम्ही एकदा घरी जा आणि आईला म्हणा, आई तू किती दमलीस ग, तू खूप काम करते. आईला बघा असं भरून आल्यासारखं वाटतं. तुम्ही पण प्रयोग करा हा. असं मनापासून, अरे माझं बाळ मला विचारतंय, असं आवर्जून वाटतं की नाही? तसं विचारा. आलं लक्षात? एकमेकांचा आदर करा आणि स्त्री पुरुष विषमता मानायची नाही. आता आणखी एक आणि सगळ्यात शेवटचं सांगतो. दुसरी गोष्ट, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करायचं. काय करायचं? पर्यावरणाचं रक्षण म्हणजे कचरा करायचा नाही, ह्या गोष्टी, ह्याचं पालन करायचं. आता मी तुम्हाला 2 मुलींची गोष्ट सांगणार आहे. सांगू का? ओके. एक मुलगी आहे महाराष्ट्रातली, त्या मुलीचं नाव आहे समृद्धी. आणि दुसरी मुलगी आहे स्वीडन मधली, त्या मुलीचं नाव आहे ग्रेटा. काय नाव आहे? ग्रेटा. आधी ग्रेटाची सांगू का समृद्धीची सांगू? समृद्धीची सांगतो. ओके. आता बघा, समृद्धी तुमच्या वयाच्या एवढी. आता ह्या मोठ्या दिदी बसल्यात की नाही, 12वीला वगैरे आहेत बघा, 11वी 12वीला. आता ती त्यांच्या वयाची झालेली आहे. पण समृद्धी ज्यावेळी 8वीत होती त्यावेळी तिनं काय केलं माहिती आहे? शासनाची एक योजना होती, त्या योजनेचं नाव होतं बाल पंचायत. काय नाव होतं? बाल पंचायत. आणि समृद्धी झाली बाल सरपंच. कोण झाली? बाल सरपंच. आणि तिनं काय केलं माहिती आहे? सगळ्या मुलांना ती गोळा करायची आणि ती सांगायची की आपल्याला स्वच्छता कशी राखायची, अभ्यास कसा करायचा, दुसरी गोष्ट चांगलं आरोग्य, तिसरी गोष्ट जर समजा आपल्या आजूबाजूला काही चुकीच्या गोष्टी घडल्या लगेच संपर्क करायचा. आणि समृद्धीच्या आवाहनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि समृद्धीनं सगळ्या मुलींची जनजागृती केली. मुलींचं आरोग्य, मुलींचं शिक्षण ह्याच्याबद्दल प्रबोधन केलं. मीटिंग घेतल्या, स्त्रियांच्या पण मीटिंग घेतल्या. आणि त्या समृद्धीमुळं
तिचं गाव समृद्ध झालं आणि त्या गावातल्या मुलींना महिलांना अनेक चांगल्या संधी मिळाल्या. तर त्या मुलीचं नाव आहे समृद्धी परिते. आपल्याकडं कोल्हापूर जिल्हा माहिती आहे, तिथली कागल या गावातली ती मुलगी आहे आणि तिनं अत्यंत चांगलं काम केलं आणि तिच्या कामामुळं अनेक मुली शिकू शकल्या. आता आणखी एक सांगतो, लक्षात ठेवणार का मुली? 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचं लग्न लावून दिलं गेलं नाही पाहिजे, बरोबर की नाही? आपण तर करायचंच नाही, पण इतरांना नेहमी सांगत राहायचं की मुलींनी शिकलं पाहिजे, मुलींना भरपूर शिकवा आणि तुम्ही पण शिकायचं, इतरांना पण शिकायला प्रोत्साहित करायचं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, त्या कागलच्या परिसरात समृद्धीनं कुणाचंच 18 वर्षाच्या आत लग्न होऊ दिलं नाही. अशा पद्धतीची ही समृद्धी. आता ग्रेटाची गोष्ट सांगू का एक छोटी? आता ग्रेटा काय करायची माहिती आहे का? ग्रेटा ही स्वीडनची. ग्रेटानं तिची मुलं मुली मित्र मैत्रिणी सगळे गोळा केले आणि ती म्हणाली की आजूबाजूला प्रदूषण खूप आहे, मग आपण काय करायचं? तर तिनं नाही असं सांगायला सुरुवात केली. शाळेतली मुलं आणि समोर जमतायत आणि सांगतायत आम्हाला हे प्रदूषण मान्य नाही, हे चुकीचं चाललंय, झाडं तोडायची नाहीत, असं ठणकावून सांगायला लागली ती ग्रेटा. आणि ग्रेटानं फेसबुकचा खूप चांगला वापर केला, सोशल मीडियाचा खूप चांगला वापर केला आणि तिने एक ट्रेंड आणला, फ्रायडे फॉर फ्युचर. काय आणला ट्रेंड? फ्रायडे फॉर फ्युचर. आणि तिनं सांगितलं की दर शुक्रवार आमच्या भविष्यासाठी आहे. दर शुक्रवारी ती जमायची आणि लोकांना पर्यावरण विषयक सांगायची. आता तुम्हाला सांगतो, आज सगळ्या जगामध्ये जर सगळ्यात चांगलं बालवयात पर्यावरण विषयक काम जर कोणी केलं असेल तर त्या ग्रेटा थनबर्गनं केलं. आहे की नाही स्टोरी चांगली? किती छोटंसं काम केलं पण चांगलं काम केलं. तुम्ही काय काम कराल? लहान मुलं मुली, विशेषतः मुली काय कराल? आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. दुसरी, आपल्या आईच्या ताईच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. घेणार की नाही? घेणार की नाही? एवढं केलं तरी मोठी गोष्ट झाली. आता आपण शेवटाकडे येऊया. थांबवायचं का भाषण? आहे की नाही? आता समारोपाला येताना मला तुम्हाला हे आनंदाने सांगावंसं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, एक साधी गोष्ट आहे. एक जरी अश्रू पुसायास आला, बघा कविता काय आहे, जरी एक अश्रू पुसायास आला तरी अर्थ जन्मास काही मिळाला. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या शिक्षणातून बघा, आज मी सांगतोय मनापासून, लक्षात ठेवा. एक शेवटचे 2 ते 3 मिनिटं घेऊयात आपण. मनापासून अभ्यास करा. तुम्ही जे करताय ते बारकाईनं अभ्यास करा. मगाची जी मूल्य सांगितलीत ना, त्या मूल्यांचं आचरण करा आणि एक कायम लक्षात ठेवा, ईच वन टीच वन. आपल्याकडे एक घोषणा होती, एका माणसानं एकाला शिकवायचं. पण आता आपण असं करूया की किमान आपल्या आयुष्यात एका तरी व्यक्तीच्या उपयोगी पडलं पाहिजे. काय करायचं? किमान आपल्या आयुष्यात एका तरी व्यक्तीच्या उपयोगी पडलं पाहिजे. अशा पद्धतीने ठरवूया. मनापासून अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा आणि स्वतः तर मोठं व्हायचंच आहे, परंतु इतरांना सुद्धा सावली द्यायची आहे, इतरांना सुद्धा आधार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण स्वतः मोठे होऊया, इतरांना आधार देऊया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या भारताचे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आम्हाला आमचे अधिकार आहेत, तसेच आम्हाला आमची कर्तव्य पण आहेत. तर या कर्तव्यांचं पण आम्ही पालन करणार आहोत आणि आमचा देश आम्ही अधिक समृद्ध बनवणार आहोत. भारत माता की, भारत माता की. थँक्यू. धन्यवाद सर. खरंच सरांनी तुम्हाला सांगितलंय की भारताची जी राज्यघटना
लिहिण्यासाठी किती कालावधी लागला रे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी आपली भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी लागला. पण या ठिकाणी सरांनी आपल्याला खूप छानसे छोटे छोटे उदाहरणं देऊन अगदी 1.5 तासातच आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ती या ठिकाणी खूप सुंदररित्या तुम्हाला सांगितली. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार